ग ग ग ग अबाबा आयो इंच चावला इंच चावला इंच चावला अग ग ग ग इंच चावला कुणाला सांगू इंच चावला इंच चावला इंच चावला इंच चावला हो ओ भारुडकार कोणाला इंच चावला आणि कशाचा इंच चावला अरे बाबा मराठी माणसाला इंच चावला अरे इंग्रजीचा इंच चावला म्हणजे नाही तुमचं झालं कसं माहितीये का सख्या आईला उपाशी ठेवायचं आणि शेजारच्या देखण्या बाईला ब्रह्मध्वनीवरून विचारायचं जेवली का ओ भारुडकार आम्ही तुम्हाला काय विचारतोय आणि तुम्ही काय सांगताय नाही काय विचारताय अरे बाबा कसला इंचू चावला कशाचा इंचू चावला अरे सांगितलं की इंग्रजी भाषेचा इंचू चावला मराठी माणसाला इंचू चावला अरे जरा इस्कटून सांग की अरे मराठी माणसं इंग्रजी भाषा शिकायला येडी झाली खुळी झाली अय भारुडकार अरे काय बोलायला म्हणजे मराठी माणसाने इंग्रजी शिकू नये असं म्हणणं आहे का तुमचं अरे तसं नाही मराठी माणसानं इंग्रजी भाषा जरूर शिकावी मी तर म्हणतो जगातल्या समध्या भाषा जरूर शिकाव्या पण त्याआधी आपली मराठी भाषा शिकावी अरे आपल्या आईची भाषा शिकावी का आता आहे का ऐका संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कंच्या भाषेत लिहिली अरे आपल्या मराठी भाषेत लिहिली संत तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा कंच्या भाषेत लिहिली अरे मराठी भाषेत लिहिली बहिणाबाईंच्या ओव्या कंच्या भाषेत सांगितल्या अरे मराठी भाषेत सांगितल्या संत एकनाथांचे भारूड कंच्या भाषेत आहे अरे मराठी भाषेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे कंच्या भाषेत आहे अरे मराठी भाषेत आहे थोर लेखक पु ल देशपांडे यांच्यापासून शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्या कंच्या भाषेत आहे अरे मराठी भाषेत आहे थोर कवी कुसुमाग्रजांपासून गोलपीठाचे कवी नामदेव ढसाळ साहेब यांच्या कविता कंच्या भाषेत आहे अरे आपल्या मराठी भाषेत आहे गडकरींपासून मतकरींपर्यंत यांची नाटकं कंच्या भाषेत आहे अरे आपल्या मराठी भाषेत आहे म्हणून भारुडकार सांगतोय अनिल बाबूराव शिंदे बोलावी मराठी चालावी मराठी ऐकावी मराठी जगावी मराठी जगवावी मराठी आपली संस्कृती मराठी आपली परंपरा मराठी आपले साहित्य मराठी आपल्या कथा मराठी आपल्या कविता मराठी अरे जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र फक्त मराठी मराठी म्हणून पांडुरंगा या महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी शाळेचं दार उघड पांडुरंगा दार उघड